कुपवाड अमृत 2 ड्रेनेज योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। कुपवाड शहरासाठी महत्त्वाचे असणाऱ्या कुपवाड ड्रेनेज योजनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। यावेळी सोलापूर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हा सोहळा पाहण्यासाठी कुपवाड येथे आयोजित कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगे, आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपा नेते प्राध्यापक मोहन वनखंडे, माजी महापौर संगीता खोत, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, भाजपा महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, स्थानिक माजी नगरसेवक विष्णू माने, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सविता मदने, वहिदा नाईकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी केलं। कार्यक्रमाचे संयोजन उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव सावळे, पंडित पाटील आदींनी केले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने कुपवाडचे नागरिक उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। ही नवीन ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे, त्याचं उद्घाटन ऑनलाईनद्वारे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सोलापुरातून झालेलं आहे आणि खूप चांगली योजना आहे आपल्या शहरासाठी मिळालेली आहे। आणि कुपवाड शहर जे वंचित होतं ड्रेनेजपासून, तर या कुपवाड शहराला मोठी देणगी आहे। 253 कोटीची योजना आतापर्यंत मला वाटते सांगली मिरज कुपवाड शहरातली सगळ्यात मोठी योजना, सगळ्यात जास्त निधी यायला मिळालेली आहे आणि चांगल्या प्रकारे काम आपले लाडके आयुक्त पवारसाहेब आहेत, शेखर इनामदार आहेत आणि सर्व नेते आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे आणि एक चांगली योजना आपण या ठिकाणी तयार करू असं मला वाटतं।